चहा तू माझ्यासाठी केलंयस? अरे वा, क्या बात आहे. चहा वा वा गरम. आवडला ना टी? आवडला ना टी? छान छान आहे चहा. पण मी काय म्हणतो बच्चा, हे सगळं करायची काय गरज आहे तुला? हे चहा नाश्ता मी बाहेर जाऊन करत जाईन ना. तू उगीच हे सगळं करून त्रास कशाला करून घेतेस ना स्वतःला? सो स्वीट ऑफ यू गॅरी. सॉरी नाही, अहो किती स्वीट ऑफ यू होऊन राहिला तुम्ही. अरे देवा, ऐक ना बच्चा, हे काय तुझ्या हातात? एक मिनिट, मी तुमच्यासाठी टिफिन केलाय. टिफिन? ओरडू नको ना. तू माझ्यासाठी टिफिन केलास? हो. सो स्वीट. काय 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 दिलंस टिफिन मध्ये? त्यात नूडल्स आहेत, इथे बिस्किट्स आहेत आणि इथे केक आहे. काय म्हणालीस? नूडल्स आणि बिस्किट. बिस्किट आणि काय? केक. केक? अगं हा माझा डबा आहे की अथर्वचा डबा आहे? इथे आता फक्त रुमाल लावून मला शाळेत पाठवायचंच बाकी आहे बच्चा. काय व्हॉट यार, एवढं केलंय मी, ते गेलं कुठे? हट. अरे तसं नाही बच्चा. नाही, मला बच्चा म्हणायचं नाही. आणि मी हाऊसवाईफ होऊन राहिले ना. कॉल मी शना. हो सॉरी शना, ऐक ना मी काय म्हणतो. अगं स्वीट बच्चाच आहेस का? हा ये इकडे बरं. बाप्पा, नाही, कोणीतरी बघून राहून राहील ना. बच्चा तू ऐक तर माझं. अगं ऐक. अगं काही नाही करते मी, नुसतं बोलतोय फक्त. ऐकशील का जरा? मी काय म्हणतोय, तू जशी आहेस तशी राहा ना. म्हणजे मला तशीच आवडतेस. हा तर तशीच राहा ना. आता साडी बिडी मध्ये नसतील तू कम्फर्टेबल तर कशाला उगीच नेसायची? हा आता ही भाषा नसेल तुला कम्फर्टेबल वाटत तर कशाला उगीच बोलायचा प्रयत्न करतेस? तू जशी आहेस तशीच राहा ना. मला तशीच आवडतेस. म्हणजे शॉर्टस्कर्ट घाल, तुझे छान पार्टीवेअर ड्रेसेस घाल, शॉपिंगला जा, मजा कर, पार्लरला जा, सगळं कर. हा नाही, माझं ठरलंय, मी असंच वागणार आहे. नाहीतर मग तू ते गुड फॉर नथिंगचं नाव घेतोस एकसारखं. नाही, माझं ठरलंय, नो जीन्स, नो शर्ट, नथिंग. मी असंच वागून राहिले आणि मी अशीच साडी नेसून राहिले. डन आहे ते. म्हणजे? हा, आणि बाजूला अरे चहा थंड झाला तुझा, गरम करून राहिले आणते. काय खूळ घेऊन राहिली ही? काय बोलतोय मी पण? ए काय पाडलं? हे मलाच ब्रेकफास्ट नको का? अगं मला ऑफिसला जायला उशीर होतोय. अरे म्हणून काय तू उपाशी पोटी जाणार आहे? नानी ओरडेला? अहो पण आई आहे कुठे? सकाळपासून दिसत नाहीये ते. काय माहित नाही बुवा, बाहेर येतच नाहीये. का? काय झालं? नाना बघून या ना, मग नानींची तब्येत बरी नसेल. तब्येत वगैरे ठीक आहे, काही झालेलं नाही तिच्या तब्येतीला. ते काल काहीतरी राधेकडे तिला नवे कपडे आणून दिले ना, ते बहुतेक घालून बघते. कपडे? नानी साडीशिवाय दुसरं काहीच नेसत नाहीत. पण राधेकडे नवीन ड्रेस आणलाय. नानाजी, आठवण काढली आणि 100 वर्ष आयुष्य तुला. एवढी वर्ष नको बर का. काय नको? फर्स्ट क्लास करिअर कर, अथर्वला मोठा कर, मस्तपैकी व्यवसायात यश मिळव, मोठी हो. नानाजी, तुमच्या आशीर्वादाने मोठी तर होणारच आहे मी. मला आधी सांगा, नानीजी कुठे? ते पॅन्ट आणि तो कुर्ता त्यांनी घातला का? काय म्हणजे आई सकाळपासून हे ट्राय करते? पॅन्ट, आय मीन ट्राउझर. हा काय वेडेपणा आहे? का? फॅशन काय फक्त तुम्ही तरुण मुलींनीच करायचे काय? आहे दुसरं काय? ए समिधा, हे असं काय बोलून राहिलीस तू? हे बघ, चांगलं दिसेल त्यांना. हे काय आहे, आधीच त्या असल्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसणार, त्यातनं तू काही बोललीस ना तर त्या पॅन्ट घालायच्या नाही. तू असं नको बोलू, खरंच चांगलं दिसेल. अगं कितीतरी बायका घालतात, म्हाताऱ्या बायका घालतात की. ते सगळं ठीक आहे, पण इतका अट्टहास कशासाठी आहे? नानीजींचा अट्टास नाही, माझा अट्टास आहे. अगं पण ते शोभलं तर पाहिजे ना. शोभेल की. ते मी बघतो. माझ्या बायकोला काय शोभतं काय शोभत नाही ते मी ठरवीन माझ्या नजरेतनं. प्रतीक बघ जरा, भारती तयार झाली का बघ. हा, मी पाहून येते. कठीण आहे. एनिवे पंकज, चल निघूया, आपल्याला उशीर होतोय. मी नाही येत, तूच जा.
मी आईला बघून मगच निघणार. शाबाश. काय तुमचं काय चाललंय? किती चाइल्डिश आहे. अरे त्यात चाइल्डिशपणा काय? मला तरी बघू दे ना माझी आई मॉडर्न लुक मध्ये कशी दिसते ते. काय नाना? शाबाश. थांब तू थांब. भारती आली ना की आपण सेल्फी काढू तिच्या बरोबर. येस. ठीक आहे, तुमचं चालू दे काय ते, मी येते. आणि नाना, तशी तुमची लाडकी राधिका आली ना, सो माझी काय गरज आहे आता. येते मी. बाय. बाय. तू तिचं बोलणं काय मनावर घेऊ नकोस, पण तू जे ठामपणे उत्तर दिलंस ना ते आवडलं मला. कसं आहे, तुमचं मुलांचं राहणीमान आम्ही स्वीकारतो, तुमच्या या नवीन नवीन कपड्यांना आम्ही कधी नाव ठेवतो? मग आम्ही जरा वेगळं काही करायचं ठरवलं तर तुमची काय हरकत आहे? तुम्हाला का त्रास होतो? अहो अजिबात नाही. त्रास कसला नाना? इनफॅक्ट बरोबर आहे तुमचं म्हणणं. आईने काळानुसार बदलायला हवंच. आणि तसं असेल तर आपण तिच्यासाठी छान पंजाबी ड्रेसेस पण शिवूयात. काय बोलता? क्या बात आहे. वा. नानीजी या बरं तुम्ही. अहो, असं काऊन असतं तुम्ही? छान दिसताय ना. चला बरं या. काहीतरी राहिलं, तुम्ही या बरं. नानीजी तुला काहीतरी नानाजी बोलवून राहिले तुम्हाला. या बरं लवकर. नाही नाही नाही. नानाजी. भारती दामले इन मॉडर्न लुक. चांगलं दिसतंय. वा 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 भारती, काय दिसते एकदम बढिया. काहीतरी काय? अगं आई खरंच खूप छान दिसतेस. अगदी 10 वर्षांनी लहान वाटते का? ए राधिका ते हे बघ कशी लाजते बघ. अगं आई लाजतेस काय? बघ कसं कम्फर्टेबल वाटतंय तुला. इनफॅक्ट मी तर म्हणेन तू असे ड्रेस रोज वापरत जा. काहीतरी काय? नानीजी आणि राधिका ताई, थँक्स आईचा असा मेकओव्हर केल्याबद्दल. आणि बाय द वे तूही खूप छान दिसतेस. हा, खरं का? बर चल आई, येतो मी. तुला पाहण्यासाठीच थांबलो होतो, मला ऑफिसला जायला उशीर होते. अरे पण डबा घेतलास का? हो घेतलाय. आणि मी काय म्हणतो, जमल्यास मस्त फेरफटका मारून या चांगल्या ड्रेसवर. काय कल्पना चांगली आहे. खरंच नानीजी. अहो, खरंच चांगलं दिसतंय. मला तर तुमच्यावर एक सेल्फी पाहिजे. थांबा, एक सेल्फी काढ, 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 काढ. सेल्फी काढायचा. हा, राहू दे काय राहू दे. नानाजी तुम्ही पण हवेत. कशाला काहीतरी करत? बाप्पा, माझा मोबाईल तर घरीच राहिला. बरं झालं. बरं काय झालं? थांबा, लागली सांगते. अगं आलेच लागली. खरंच छान दिसतेस ग. म्हणजे काय माहिती आहे, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आपलं लग्न ठरलं तेव्हा आपण जायचो ना स्कूटरवरून फिरायला. तसं आता तुला घेऊन लॉंग रूटला जायचं असं. काहीतरी. ए थांब, फोटो काढतो मी तुझा एक. आणि नाही हं, तू आता काय बोल नकोस. थांब. तुम्ही ए थांब.